निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आपल्या हिताविषयी दक्ष असणारा आणि आपल्या हिताविषयी माहिती सांगणारा अतिशय सुंदर आणि समजायला सोपा असा अभंग निवडलेला आहे। सुरुवातीला महाराज सांगतात, आपुलिया हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाची आहे। जो आपल्या हिताविषयी जागरूक आहे, दक्ष आहे, त्याची धन्यता त्यांनी आपल्या माता पित्यांना दिली। महाराज पुढे त्यांनी म्हणतात, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा। आपल्या कुळामध्ये जर चांगली संतती जन्माला आली, कुळी कन्या आणि पुत्र, कन्याच किंवा पुत्रच आहे, कन्या आणि पुत्र होते जे सात्विक, याचा अभिमान याचा मोठेपणा फक्त आपल्यालाच नाही तर याचे हारिक वाटे देवा, ईश्वराला सुद्धा वाटतो। म्हणून त्यांनी सांगतात, गीता भागवत तरी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। गीता भागवत श्रवण केल्यानं काय होतं, अखंड चिंतन विठोबाचे। आणि शेवटी त्यांनी सांगतात की असे जे व्यक्ती आहेत जे आपल्या हिताविषयी दक्ष आहेत, जागरूक आहेत, संत तुकाराम महाराज ज्यांना जगद्गुरु ही पदवी आहे, त्यांनी म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा करी माझ्या देवा पार। हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ। अतिशय सुंदर असं आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून नियोजन केले, त्याबद्दल आपल्याबद्दल काहीतरी बोलायचंय। कारण नियोजनच एवढं नियमबद्ध पद्धतीने आणि सुंदर असं नियोजन सर्व गावकरी मंडळींनी आपण मिळून केलंय। कारण म्हणतात ना की एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळा जमविला, किंवा ऐक्य बल सामंजस्य तदभावेस दुर्बल। एकी हा समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे। ते सांगण्यापूर्वी आपण मला जास्तच टेन्शन मध्ये दिसायले सर्वजण।
ते थोडं दूर करूयात का? काय करा, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल आपण जेव्हा जेव्हा गजर घेईल प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. जवळपास प्रत्येकच कीर्तनकार सांगतो ना टाळी 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 टाळी, तरी आपण वाजवत नाही. मग आज लक्षात घेऊया की प्रत्येक जणाला काय वाटतं की महाराज मंडळींना काय आठवण झाली की त्यांनी विठ्ठल विठ्ठल पाठवलं, पण